ज्या प्रमुख मागण्या आहे तर त्या प्रमुख मागण्यापैकी एक प्रमुख मागणी अशी आहे की कोणताही शासन निर्णय काढलेला नसताना एका साध्या परिपत्रकाद्वारे मागासवर्गीयांचं पदोन्नतीतील आरक्षण थांबवण्यात आलेलं आहे। तर ते मागासवर्गीयांचं पदोन्नतीतील आरक्षण त्वरित देण्यात यावं। तसेच सन 2005 नंतर जे शासकीय कर्मचारी सेवेत लागलेले आहेत तर त्यांना जुन्या कर्मचाऱ्यांप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी आमची प्रामुख्यानं मागणी आहे। तसेच सरळ सेवा भरतीतला एकूण जवळपास 4.5 लाख पदांचा राज्य शासनाकडे आज रिक्त पदांचा अनुशेष आहे। त्यापैकी जवळपास 3-3.25 लाख पदं मागासवर्गीयांचे आहेत। तो अनुशेष भरण्यात यावा ही सुद्धा आमची मागणी आहे। त्याचप्रमाणे शासन अलीकडील धोरणात शासनाच्या वारंवार कंत्राटीकरण व खाजगीकरण दिसून येत आहे। तर आमची मागणी आहे की कंत्राटीकरण खाजगीकरण न करता सरळ सेवा भरती व इतर सर्व माध्यमातून नोकर भरती करण्यात यावी, परंतु खाजगीकरणाला काष्टटाईप कर्मचारी महासंघाचा विरोध होईल। त्याचप्रमाणे सरकारनं अलीकडेच SC ST विद्यार्थ्यांच्या देशांतर्गत शिष्यवृत्ती तसेच परदेशातील उच्च शिक्षणासाठी क्रिमिलेअर लागू केलेलं आहे। ते क्रिमिलेअर SC ST विद्यार्थ्यांसाठी असलेले क्रिमिलेअर रद्द करण्यात यावे। सफाई कामगार व आरोग्य विभागातील समाजसेवा अधीक्षक आहे यांचं जे आता 7व्या वेतन आयोगाचं जे फिक्सेशन झालं त्यामध्ये त्यांच्या वेतनातली तफावत आहे ती सुद्धा दूर करण्यात यावी। तसेच शिक्षकांना 10-20-30 हा जो लाभ आहे हा आश्वासित प्रगती योजनेचा तो लाभसुद्धा देण्यात यावं। अशा विविध मागण्यासाठी काष्टटाईप कर्मचारी महासंघाचे छत्रपती संभाजीनगर व महाराष्ट्रातील तमाम काष्टटाईपचे पदाधिकारी आज महाराष्ट्रातील विविध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यासाठी बसून आहेत दिवसभर। तसेच आमच्या मागण्याचा जर विचार नाही झाला व त्यावर पुढील ह्या 1-1.5 महिन्यात जर सकारात्मक निर्णय नाही झाला तर आम्ही इथून पुढं आमचं आंदोलन मुंबईला आझाद मैदान इथं तीव्र स्वरूपात उभारू अशी आम्ही सरकारला इशारा देत आहे। मी सुमित हिवळ, वरिष्ठ उपाध्यक्ष काष्टटाईप कर्मचारी आश्रयित कर्मचारी महासंघाचा पेन्शन आमच्या हक्काची एकच मिशन पेन्शन आमच्या हक्काची सरळ सेवा भरती झालीच पाहिजे। खाजगीकरण रद्द हम सब काष्टटाईप कर्मचारी महासंघाचा आमदार खासदार तुपाशी रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।